नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, केंद्रात असो की राज्यात असो, कुठली निवडणूक आली की कुठलं तरी आंदोलन, कुठला तरी उपोषण, कुठला तरी सत्याग्रह, कुठल्या तरी मागण्या, अशा प्रकारचे आंदोलनं, हे प्रायोजित आंदोलनं आपण बघितलेले. उत्तर प्रदेशचं जेव्हा निवडणूक होती 2022 मध्ये, त्यावेळेस जवळजवळ 1 वर्ष या शेतकरी कथित आंदोलनाने अक्षरशः नोएडा झालं, गाझियाबाद झालं किंवा हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशचे काही जिल्हे, अशा प्रकारच्या कथित आंदोलनांनी आपण देश ढवळून गेलेला पाहिलेला आहे. मध्ये अनेक प्रकारच्या हिंसा, सरकारी संपत्तीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, मग रस्ते असतील, बस असेल, रेल्वे असेल किंवा अनेक प्रकारच्या वाहनांना आगी लावणं किंवा लोकांना मारहाण करणं आणि सरकारी गाड्या जाळणं, असे प्रकार आपण या अशा आंदोलनांमधून बघितलेले. खरं तर या आंदोलनाचा एक उद्देश असतो आणि यांना फॉरेन फंडिंग सुद्धा होत असते. मूळतः या शेतकरी आंदोलनामध्ये पाठीमागच्या वेळेस आपण बघितले असेल की केंद्र सरकारने कृषी 3 कायदे काढले होते आणि दोन्ही सभागृहामध्ये बहुमताने या 3 कायद्यांवर मोहर लागली होती. तिन्ही कायदे संसदेत पारित झाले होते. राष्ट्रपतींनी सुद्धा त्यावर सही केली होती. पण सुप्रीम कोर्टाने काही दिवस हे कायदे लागू करू नका म्हणून तात्पुरतं त्यावर काही आदेश दिला होता आणि हे 3 कायदे अर्थात लागू पण झालेले नव्हते, त्याचं नोटिफिकेशन झालं नव्हतं. तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिल्ली आणि या सगळ्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये या कथित शेतकरी आंदोलन बघितलं. वर्षभर त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा केली आणि चांगले 3 कायदे मागं घेण्यास सरकारला भाग पाडलं. कारण कुठलाही आंदोलन हिंसक झालं, मग त्यातून हिंसक वळण येतं. जरी हे शेतकरी कायदे चांगले होते तरी पण शेवटी लोकांच्या रेट्यापुढं सरकारला माघार घ्यावी लागते आणि सरकारने ती माघार घेतली. पण यातून एक स्पष्ट झालं की यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला कसं अडचणीत आणता येईल, हाच त्यांचा एक उद्देश असतो. आता या आंदोलनात सहभागी असलेल्या एका या संघटनेच्या पदाधिकाऱ्याचं तुम्ही ही क्लिप ऐका. मोदी ਦਾ ਗ੍ਰਾਫ ਬਹੁਤ ਮੰਦਰ ਦੇ ਕਰਕੇ ਉੱਪਰ ਚੜ ਗਿਆ, ਉਹ ਨੁਕਸਾਨ ਉਹ ਇਹਦਾ ਗ੍ਰਾਫ ਡਾਊਨ ਕਿਵੇਂ ਆ ਸਕਦਾ ਹੈ? ਮੈਂ ਬਹੁਤ ਵਾਰੀ ਜਦੋਂ ਮੈਂ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤਿਆਰੀਆਂ ਕਰਾਉਂਦਾ ਫਿਰਦਾ ਸੀ, ਬਹੁਤ ਵਾਰੀ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਇਹ ਕਹਿੰਦਾ ਸੀ ਕਿ ਮੌਕਾ ਬੜਾ ਥੋੜਾ ਹੈ, ਗ੍ਰਾਫ ਉਹਦਾ ਬੜਾ ਉੱਚਾ ਚੜਿਆ ਹੋਇਆ, ਦਿਨ ਸਾਡੇ ਕੋਲੇ ਥੋੜੇ ਆ, ਕੀ ਅਸੀਂ ਇਹਨੇ ਥੋੜੇ ਦਿਨਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਗ੍ਰਾਫ ਇਹਦਾ ਡਾਊन ਕਰ ਲਾਂਗੇ? जेव्हापासून राम मंदिराचं उद्घाटन झालंय तेव्हापासून नरेंद्र मोदींची लोकप्रियता अतिशय उंचावर आहे आणि नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी करण्यासाठी आम्हाला हे असं आंदोलन करावं लागतंय. आमचं बाकीचं काहीच आम्हाला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही, पण नरेंद्र मोदींना आम्हाला हरवायचे आणि नरेंद्र मोदींना आम्हाला बदनाम करायचे, त्यांचा अपमान करायचा आहे. नरेंद्र मोदी आम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान नकोय म्हणून त्यांची आम्हाला बदनामी करायची आहे आणि लोकांमध्ये त्यांचा जो वाढता ग्राफ आहे तो आम्हाला कमी करायचा आहे. अशा प्रकारच्या कथित लोकांचं हे आंदोलन, हे शेतकरी हिताचं किती, यांच्या मागण्या काय? आता स्वामीनाथन यांना आताच केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने भारतरत्न हा सर्वोत्तम नागरी पुरस्कार दिलेला आहे, मरणोत्तर. आणि
स्वामीनाथन यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी काम केलेले, ते शास्त्रज्ञ राहिलेले. त्यांनी पण हा स्वामीनाथन अहवाल काँग्रेसच्या काळामध्येच जेव्हा दिला होता आणि तेव्हा स्वामीनाथन स्वतः जिवंत होते. या काँग्रेसच्या सरकारने स्वामीनाथनच्या अहवालामध्ये किंवा ज्या तरतुदी ज्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी सांगितल्या होत्या त्यातली एक तरतूद सुद्धा लागू केली नाही. उलट काँग्रेसचं असं म्हणणं होतं की जर स्वामीनाथन आयोग जर लागू केला तर भारताचा बाजार बुडेल, भारत नष्ट होईल, भारताची अर्थव्यवस्था पाण्यात डुबेल. त्याच्यामुळं स्वामीनाथन यांनी दिलेला अहवाल आम्ही कुठल्याही प्रकारे लागू करू शकत नाही, अशा प्रकारचं विधान आणि अशा प्रकारची हेटाळणी नेहमी काँग्रेसने केलेली आहे. त्याच्यामुळं आज जे काही राहुल गांधी जे काही त्यांची भारत तोडो काय न्याय यात्रा वगैरे काय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं तर अख्खं वाटोळं झालंच आहे. जिथं जातील तिथले काँग्रेसचे नेते अक्षरशः त्यांना सोडून जातात. ते कदाचित भारत जोडो यात्रा ही काय असेल ती राहुल गांधी मध्येच सोडून देतील अशी परिस्थिती निर्माण झाली. पण आज तो आपला विषय नाही. या कथित आंदोलनामध्ये ज्या काही MSPच्या बाबतीत मागण्या असतील किंवा यांचं ज्या देशाच्या विरुद्ध ज्या काही षडयंत्र अशा प्रकारच्या काही मागण्या, या अवास्तव मागण्या अक्षरशः कोणतंही सरकार यांच्या मागण्या मान्य करू शकत नाही. अशा अवास्तव अवाजवी मागण्या करून यांना फक्त देशाच्या सरकारला अडचणीत आणायचे, नरेंद्र मोदींना अडचणीत आणायचे आणि नरेंद्र मोदींचा ग्राफ कमी करायचे. खरं तर अशा मागण्या करून यांना हे आंदोलन संपवायचंच नाहीये किंवा शेतकऱ्यांना यांना काही घेणं देणंच नाही. शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं पाहिजे यांचं असं काही म्हणणंच नाही. फक्त हे आंदोलन लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ताणवायचं आणि देशामध्ये वातावरण बिघडवायचं, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब करायची आणि देशामध्ये एक दूषित वातावरण तयार करायचं. आणि हे सरकार कसं शेतकरी विरोधी आहे अशा प्रकारचा एक अपप्रचार करण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन सुद्धा आपण पाहिलेले. तुम्ही 40 लाख कोटीचं MSP वर खरेदी करा, मग बाकीच्या लोकांनी कुठं जायचं? जर शेतीचा मालच जर तुम्ही सगळं काही जे आपलं बजेट आहे, देशाचं बजेट 45 लाख कोटी आणि शेतकऱ्यांचा माल घ्यायचा 40 लाख कोटी, तर बाकीच्या जे काही देशाच्या विकासावर, इन्फ्रास्ट्रक्चरवर, लोकांच्या सरकारी नोकर असतील किंवा या सगळे साधन सामुग्रीवर जो पैसा आणायचा कुठून, अशा प्रकारच्या अवास्तव ज्या मागण्या कधीच कोणी पूर्ण करू शकत नाही अशा मागण्या मागायच्या आणि फक्त ही हवाबाजी करायची, निवडणूक येईपर्यंत बदनामी करायची. हे टूल किट हे खरं तर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने तयार केले. पंजाबमधून शेतकरी आंदोलन सुरू झालं, मग पंजाबच्या सरकारने याला रोखलं का नाही? बरं, तुम्ही तुमच्या सरकार आज दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे, कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचलमध्ये ह्या 3 राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे किंवा ममता बॅनर्जींचं पश्चिम बंगालमध्ये सरकार आहे. जर यांना MSP जर यांचं म्हणणं आहे की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करतो, तर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये आजच लागू करा. तुम्ही केंद्रामध्ये येणारे मग तुम्ही देणारे या अशा प्रकारच्या खोट्या आश्वासनाला काय काढीची किंमत आहे? तुमच्याकडे जे आज सरकार आहे, तुम्ही जिथं तुमचा मुख्यमंत्री आहे आणि राज्य सरकारला सुद्धा काही अधिकार आहे, तुम्ही तुमच्या सरकारमध्ये तुम्ही स्वामीनाथन आयोग लागू करा, द्या शेतकऱ्यांना फायदा. पण तुम्ही 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांना देणार नाही आणि केंद्र सरकारच्या नावाने बाकी बोंब ठोकणार आणि शेतकऱ्यांना किंवा जे काही कथित शेतकरी
आज त्यांच्या गाड्यांकडे आपण बघितलं तर 40-40, 50-50 लाखाच्या 1-1 कोटीच्या गाड्या या शेतकऱ्यांकडे. हे शेतकरी नाहीये, हे एजेंडाधारी आणि सुपारीखोर शेतकरी. यांना फक्त ॲलर्जी आहे, यांना याचे फंडिंग्स मिळतात, फॉरेन फंडिंग्स मिळतात. याच्यामध्ये खालिस्तानी आतंकवादी सुद्धा अक्षरशः सामील आहे. यांनी मग काय करायचं? रेल्वे रोखवायची, रेल्वेवर दगडफेड करायची, बसेसवर दगडफेक करायची, सरकारी मालमत्तेचं नुकसान करायचं, रस्ते अडवून धरायचे, लोकांचं येणं जाणं बंद करायचं, गोरगरिबांचे रस्ते अडवायचे, साधन सामुग्रींचं नष्टता करायची, माल वाहतूक बंद करायची. याच्यामधून देशाचा विकास थांबतो, देशाची आर्थिक ग्रोथ थांबतो आणि विनाकारण पोलिसांचं बळ तिथं द्यावं लागतं. दुसऱ्या ठिकाणी जे काही आपल्याला सरकारला खर्च करायचा त्या ठिकाणी खर्च करण्याच्या ऐवजी अशा प्रकारच्या ठिकाणी सरकारला वेळ द्यावा लागतो, खर्च करावा लागतो आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये देशाचं नुकसान होत असतं. ही गोष्ट त्यांना खरं तर या अशा प्रकारच्या आंदोलनांमधून साध्य काहीच होणार नाही. कुठलंही सरकार येऊ द्या, पूर्णच्या पूर्ण स्वामीनाथन आयोग लागूच होऊ शकत नाही. आणि हे स्वामीनाथन आयोगाचे बऱ्याच तरतुदी मोदी सरकारने लागू केलेल्या आहे. आता 2014च्या अगोदर असलेले शेतीमालावर MSP आणि आज 2024 मध्ये शेतीमालाची MSP याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जवळजवळ 3-4 पट MSP मोदी सरकारच्या काळामध्ये वाढलेली आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण निवळ विरोधाला विरोध करायचा आणि कुठंतरी नरेंद्र मोदींचा ग्राफ कमी करण्यासाठी किंवा नरेंद्र मोदींना अपशकुन करण्यासाठी, अपमानित करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र बाहेरच्या देशातून सुद्धा आपण बघितलेले. याच्यामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदींच्या मरणाची कामना करायची, लोकांचे डोके फोडायचे, पोलिसांच्या अंगावर गाड्या घालायच्या, पोलिसांवर गोळीबार करायचे, पोलिसांवर दगडफेक करायची. अशा प्रकारच्या हिंसात्मक हे जे काही आंदोलन आहे याच्यामधून कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही. नरेंद्र मोदींना हरवणं किंवा नरेंद्र मोदींना फक्त टार्गेट करणं हाच एकमेव या कथित शेतकऱ्यांचा एक उद्देश आहे. ज्यांनाच फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आडून वेगळ्याच प्रकारच्या भूमिका मांडायच्या आहे, त्याला काही काडीची किंमत नाही. खरं तर त्यांच्या मागण्या आणि त्यातून देशाचं होणारं नुकसान आणि यांच्या अवास्तव मागण्या कशा आहेत ते पण तुम्ही आता एकदा बघून घ्या. डिमांड है ना मोटे तौर पर, उसमें जो मेन डिमांड है किसान की डिमांड का खर्च देखिए, इसका खर्च देखिए. डिमांड नंबर 1 MSP की गारंटी. इनको MSP की गारंटी चाहिए भाई कि सब फसल MSP पे खरीदी जाएगी. मोटे तौर पर अनुमान है कि इसका खर्च जो है वो करीब 17 लाख करोड़ बैठेगा सालाना, एनुअल. 17 लाख करोड़ रुपया सालाना खर्च बैठेगा. इनकी दूसरी मांग क्या है भैया? दूसरी मांग है मनरेगा. उसमें ये लोग कह रहे हैं कि भाई हमको 200 दिन 700 रुपया ये प्रतिदिन मजदूरी मिले पर डे 200 दिन तक. इसका खर्च कितना बैठेगा भाई? इसका खर्च हमने कैलकुलेशन किया, कुल 15 करोड़ किसान हैं देश के अंदर और 200 दिन तक 15 करोड़ किसान को अगर 700 रुपया दीजिएगा तो इसका खर्च बैठेगा करीब 21 लाख करोड़ रुपया. 21 लाख करोड़ सालाना अगर सबको आप मनरेगा के तहत पैसा दे रहे हैं. तीसरी मांग इनकी क्या है भाई? इनकी तीसरी डिमांड है 10 पेंशन. कितनी चाहिए भाई? पेंशन चाहिए 10,000 10K पर मंथ. ये इनको पेंशन चाहिए किसानों के लिए. 60 प्लस उम्र के करीब करीब देश में 1.5 करोड़ लोग हैं, 1.5 करोड़ किसान. तो इसका खर्च कितना बैठेगा इस पेंशन को अगर देने बैठिएगा? 1,80,000 करोड़.
1,80,000 CR सालाना खर्च बैठेगा, सालाना। आप देख रहे हैं, चौथी मांग, फोर्थ मांग, मुफ्त बिजली, किसानों को मुफ्त बिजली मिलनी चाहिए। इसका खर्च कितना बैठेगा? इसका खर्च करीब बैठेगा 21,000 करोड़ रुपए, 21,000 करोड़ सालाना। यानी इन कुल 4 मांगों का खर्च आप देखिएगा, यानी इन चारों को मिला दीजिए तो ये कुल खर्च कितना बैठ जाएगा? कुल खर्च इनके किसान जो अभी डिमांड कर रहे हैं 40 लाख करोड़ रुपया, 40 लाख करोड़ रुपए का खर्च आएगा इनकी 4 मांगों को पूरा करने में। और देश का बजट कितना है बॉस? देश का बजट कितना है आपको पता है? देश का कुल बजट है 45 लाख करोड़ रुपया। तो 45 लाख करोड़ रुपया में से किसान संगठन चाहते हैं कि 40 लाख करोड़ रुपया खर्च हो जाए उनकी डिमांड पूरी करने में। तो 5 लाख करोड़ में देश चलेगा बॉस। बघितलं असेल तुम्ही की यांच्या मागण्या आणि ह्या किती अवास्तव आहे, कसं आपण देऊ शकतो की नाही देऊ शकत, त्याच्यामुळं या आंदोलनामध्ये फक्त काही एजेंडाधारी आणि काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये, आम आदमी मोठ्या प्रमाणामध्ये, मग आम आदमी पक्षाचे जे काही संयोजक आहे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांना आता 6व्या ईडीचा समन्स आहे। फक्त हे आंदोलन उभं करण्याच्या पाठीमागे एक हेतू पण आपल्याला दिसतो। आता ज्या प्रकारे हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली, त्यांना अटक झाली, त्याच पद्धतीने केजरीवाल यांना सुद्धा अटक होऊ शकते। आणि ह्या अटक टाळण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन उभं करणं हे एक षडयंत्र, हे केजरीवालांचं आणि काँग्रेसचं षडयंत्र आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या घाणेरड्या कृत्य करणाऱ्यांना आणि भ्रष्टाचारी लोकांना तर खरं तर लवकरात लवकर जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि या आंदोलनाच्या बाबतीत सरकारने वेळीच जी काही हालचाल करायची ती केली पाहिजे। उगाचच देशाचं नुकसान किंवा नको त्या गोष्टीला हवा देऊन आणि आपणच आपल्या पायावर धोंडा मारायचा। शेतकऱ्यांना जे द्यायचे ते शेतकऱ्यांना नक्कीच दिलं पाहिजे, पण अशा प्रकारच्या आंदोलनातून कुठेही काही साध्य होत नाही। लोकांचं, देशाचं फार मोठं अतोनात नुकसान होत असतं। याला वेळीच ब्रेक लागला पाहिजे। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।